दोन प्रश्न. पहिला प्रश्न माझा अशोकराव चव्हाणाला सवाल आहे. ते आपण मुख्यमंत्री होता, आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. 50 वर्ष आपल्या घरामध्ये सत्ता होती. नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही किती किलोमीटर नॅशनल हायवे आणले याचं उत्तर द्यावा. तुम्हाला मी सांगणार आहे, 50 वर्षाची सत्ता राहून नांदेड जिल्ह्यामध्ये साधा 1 किलोमीटर, एक जिल्ह्यात 1 किलोमीटर नॅशनल हायवे आणू शकले नाही. आज नरेंद्र मोदी साहेबांच्या मेहरबानीनं गडकरी साहेबांनी या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचं जाळं निर्माण केलं आणि 9,000 कोटी रुपयाचे काम या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. भेंडी धरणाचं काम आहे. पहिल्याच वर्षी शंकरराव चव्हाण साहेबांनी भूमिपूजन केलं. आपण मुख्यमंत्री होतात, 1 रुपयाचा निधी आपल्याला देता आला नाही. त्याला देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री व्हावं लागलं. आणि आता नदी जोड प्रकल्प जो होणार आहे, नदी जोड प्रकल्पाचा पायलट प्रकल्प म्हणून पालघर आणि ठाण्यामध्ये पाणी वाहून जाणार. गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून टाकण्यासाठी 8,000 कोटीची योजना नितीन गडकरी साहेबांनी तयार केलेली आहे. नाशिक पासून ते बाबळीच्या बंधाऱ्यापर्यंत 12 महिने पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेलं आहे. म्हणून ह्या कामाचा मोबदला या मतदारसंघाचे मतदार प्रताप पाटलाला आशीर्वाद देऊन भारतीय जनता पक्षाचा खासदार केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण ते करावं अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. दिवस खूप कमी आहेत, 6 मतदारसंघ आहेत, मला खूप फिरायचं आहे. परंतु मी सगळ्या गावाला येऊ शकणार नाही. तुम्ही स्वतः प्रताप आहे हे समजून मी निवडून आल्यावर एकही गावाचं शिल्लक ठेवणार नाही. नांदेडमध्ये असं चित्र बघितलं नाही. नांदेडमध्ये अशी दहशत होती की काळी की व्यापारी विचार करायचे, आपण हार घालायला गेल्यावर आपलं दुकान उठीते की काय. मला काल पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, तुम्ही खासदार झाल्यावर काय करणार. मी त्यांना सांगितलं काय करणार आहे तर झाल्यावर सांगितलं, पण नांदेडमध्ये कोणाचं दुकान उठणार नाही हा पहिला अजेंडा आहे. नांदेडला पहिला मराठवाड्याचं मॉल टाकलं. जी आपली मॉल आहे गावाच्या बाहेर, मराठवाड्यामध्ये ठक्कर बांधून हिंमत करू. मला काल पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, तुम्ही खासदार झाल्यावर काय करणार. मी त्यांना सांगितलं काय करणार आहे तर झाल्यावर सांगितलं, पण नांदेडमध्ये कोणाचं दुकान उठणार नाही हा पहिला अजेंडा आहे. नांदेडला पहिला मराठवाड्याचं मॉल टाकलं. जी आपली मॉल आहे गावाच्या बाहेर, मराठवाड्यामध्ये ठक्कर बांधून हिंमत करून मॉल टाकला. उद्घाटनाला यांना बोलवलं नाही म्हणून नगरपालिकेला सांग, याला सांग, हजारो हाताला काम देणारा मॉल बंद करण्याचं पाप अशोकरावनी केलं. उद्योग तर एकही आणता आला नाही, पण बंद करण्याचे उद्योग मात्र त्यांनी केलेले आहे. म्हणून व्यापारी बांधवांना सांगणार आहे, कोणी चिंता करायची गरज नाही. प्रताप पाटील तुमच्या केसाला धक्का लागला तर प्रताप पाटलाच्या जीवाला धक्का राहील या भावनेने तुमच्या त्यांच्या खूप आहे. काँग्रेसवाल्याच्या डोक्यात एक असं आहे की मुस्लिम समाजाला किंमत नाही दिली, त्यांना विचारलं नाही तरी मुस्लिम समाज मागे लागून आम्हाला मतदान करेल. माझी उमेदवारी जाहीर झाली, किमान 1,000 लोकांनी हार घालून स्वागत केलं. त्याच्यामध्ये 200च्या वर मुस्लिम बांधवांनी माझं स्वागत. आज मुस्लिम बांधवाला काय पाहिजे, आपलं संरक्षण करणारा माणूस पाहिजे आहे. म्हणून मुस्लिम बांधवांना सांगणार आहे, मी जर खासदार झालो तर या नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याच समाजाचा दंगा होऊ देणार नाही ही भूमिका घेऊन राहणार. हिंदू असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, एकोप्याचं वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. नांदेड जिल्हा एक आदर्श. कोणता आदर्श. फ्लॅट घ्यायचा नाही, नाहीतर मी म्हणाल आदर्श म्हणल्यामुळे तुमच्या डोक्यात वेगळे तो आदर्श आपण काढून टाकला. हा घ्यायचं नाही असं हे निर्माण करायचं आहे. आणि मला खात्री आहे
मी काल काही मुस्लिम बांधवांना भेटायला देगलूर नाक्यावर गेलो. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं स्वागत मला वाटलं नाही की एवढ्या मोठ्या ताकदीनं आमचे मुस्लिम बांधव करते. फार मोठ्या ताकदीनं माझं स्वागत केलं. म्हणून मला खात्री आहे की नांदेडमध्ये लिखना, इस वीडियो को लाइक करना बिल्कुल भी मत भूलना और शेयर जरूर कर देना. और अभी तक सब्सक्राइब नहीं किए हो तो सब्सक्राइब जरूर कर लेना और बेल आइकन को तो भूलना ही मत, उसे जरूर दबा देना.